नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने आज अनेक तरुणींच्या आणि त्यांच्या पालकांच्या रात्रीची झोप उडवली आहे. वय निघून चाललंय पण लग्न काही जमत नाहीये. कधी कधी वाटतं की सगळं काही असूनही, म्हणजे चांगले शिक्षण, चांगली नोकरी, घर दार, शेती सगळं असूनही कुठेतरी गाडी अडकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत आपण फक्त रडत बसणार नाही, तर आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. मी तुम्हाला काही अशी उदाहरणं सुद्धा देणार आहेत जी कदाचित तुमच्याच आजूबाजूची असतील. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे काही 5 उपाय सांगणार आहेत जे जर तुम्ही मनापासून केले तर तुमच्या लग्नातील अडथळे नक्कीच दूर होतील. त्यासाठी माझा सुरुवातीला सर्वांसाठी एक प्रश्न आहे. तुमच्या मते लग्न न जुळण्याची सर्वात मोठं कारण काय आहे? अपेक्षा की नशीब? कमेंटमध्ये आत्ताच लिहा, बघूया किती लोकांचे विचार जुळतात. तर मित्रांनो, काय आहे ना, तर आपण आता पाहूया पहिले कारण काय आहे. तर मित्रांनो, शिक्षण आणि करिअर. आज आपण म्हणतो की आधी स्थिर व्हा आणि मग लग्न करा. हे योग्यच आहे, पण स्थिर होता होता वयाची 30-32 वर्षे कधी ओलांडली जातात हे कळतच नाही. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, त्याचं नाव मी ते सांगणार नाही, ते आहे XYZ. त्याने M.Tech केलं, पुण्यात चांगल्या कंपनीत लागला. त्याने ठरवलं होतं की आधी स्वतःचा फ्लॅट घेऊ आणि मग लग्न करू. फ्लॅट मिळेपर्यंत वय 33 झालं. आता जेव्हा तो मुलगी पाहायला जातो तेव्हा त्याला 25 ते 26 वर्षाची मुलगी हवी असते, पण त्या मुलींना 33 वर्षांचा मुलगा मोठा वाटतो. वयाचं अंतर वाढलं की विचारांचंही अंतर वाढतं आणि करिअरच्या मागे धावताना वेळेचं भान हरवतोय का? तुम्हाला काय वाटतं, लग्नासाठी योग्य वय कोणतं असावं? 27 की 30? तुमचं मत खाली नक्की सांगा. दुसरं कारण म्हणजे सुपरमॅन किंवा ड्रीम गर्ल शोधण्याची वृत्ती. मुलगा हवा तर तो दिसायला हँडसम, पगार लाखात, स्वतःचं घर आणि निर्व्यसनी हवा. मुलगी हवी तर ती सुशिक्षित, सुंदर, नोकरी करणारी पण घरकामही जाणणारी हवी. एका मुलीचे उदाहरण घेऊ जिने तब्बल 50 स्थळं नाकारली आहेत. कोणाचे दात थोडे पुढे होते तर कुणाचं राहणीमान साधं होतं. शेवटी काय झालं? अपेक्षाच्या ओझ्याखाली ती व्यक्तीच हरून गेली. आपण विसरतोय की आपण स्वतः सुद्धा परफेक्ट नाही आहोत. जोडीदार हा चित्रपट निवडावा तसा निवडायचा नसतो, तर तो आपल्यासोबत आयुष्य जगणारा माणूस असावा लागतो. तुमच्यासाठी जोडीदाराची कोणती एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? स्वभाव की त्या जोडीदाराचा पगार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता वळूया एका संवेदनशील विषयाकडे, पत्रिका. अनेकदा सर्व काही जुळतं, मुलगा मुलगी एकमेकांना पसंत पडतात, पण मंगळ आडवा येतो किंवा गुण कमी भरतात. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक असू शकतं, पण ते लग्नातला अडथळा बनू नये. अनेकदा पत्रिका जुळूनही घटस्फोट होतात आणि न जुळताही लोक सुखाने संसार करतात. आपण विज्ञानाच्या युगात राहतोय, मग मानवी स्वभाव आणि विचारांपेक्षा कागदावरच्या ग्रहांना जास्त महत्त्व देणं कितपत योग्य आहे? तुमच्यासोबत असं कधी झालंय का की पत्रिका न जुळल्यामुळे तुमचं ठरलेलं लग्न मोडलं? तुमची गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांनाही त्या गोष्टींमधून धीर मिळेल. मित्रांनो, कधी कधी मुलं तयार असतात, पण पालकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. आमच्या नात्यातच मुलगी हवी किंवा मुलगा सख्खा पुण्याचाच हवा. नातेवाईक काय म्हणतील या भीतीने अनेक चांगली स्थळं हातची जातात. एका वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न एका चांगल्या मुलाशी फक्त यासाठी नाकारलं कारण मुलाचं घर थोडं लहान होतं. आज ती मुलगी 35 वर्षाची आहे आणि आजही घरीच आहे. प्रतिष्ठा महत्त्वाची की मुलाचं सुख?
पालकांनी आता मुलांचे मित्र होण्याची गरज आहे. जुन्या काळचे निकष आता चालणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही मनमिळाऊपणे आपल्या मुलांशी बोला. त्यांचं काय म्हणणं आहे त्या गोष्टीवरती सखोल चर्चा करा आणि तुम्ही निर्णय घ्या. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे उपाय. जर तुमचं लग्न जुळत नसेल तर हे 5 बदल नक्की करून पहा. नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल आणि जे काही अडथळे येत आहेत ते दूर होण्यास मदत होईल. तर सर्वप्रथम म्हणजे प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी बदला. तुमच्या अपेक्षांच्या यादीतील पहिल्या 3 गोष्टी निवडा. उदाहरणार्थ स्वभाव, शिक्षण, व्यसनमुक्ती. बाकीच्या गोष्टींमध्ये उदाहरणार्थ उंची, रंग, राहण्याचे ठिकाण, हे ते थोडी तडजोड करायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे मॅट्रिमोनी प्रोफाईल अपडेट करा. तुमचा प्रोफाईल स्वतः हाताळा. फोटो अलीकडचे आणि नैसर्गिक ठेवा. बायोमध्ये तुम्ही कोण आहात हे स्पष्ट लिहा. तिसरी गोष्ट म्हणजे भीती सोडा आणि संवाद साधा. समोरच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करू नका. फोनवर बोलण्यापेक्षा एकदा प्रत्यक्ष भेटा. चेहऱ्यापेक्षा विचार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही बघा आणि त्या लोकांशी संवाद साधा. त्यांचा स्वभाव कसा आहे ते जाणण्याचा प्रयत्न करा आणि मग ठरवा. एखाद्याला चेहऱ्यावरून किंवा राहणीमानावरून तुम्ही जज नाही करू शकत. चौथी गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांपासून लांब राहा. तुझं वय झालंय, आता कसं होणार असं म्हणणाऱ्या नातेवाईकांपासून अंतर ठेवा. तुमची मानसिक शांतता लग्न जुळवण्यासाठी खूप गरजेची आहे. त्यामुळे मानसिक शांतता तुम्हाला खूप महत्त्वाची आहे आणि ही मानसिक शांती तेव्हाच दूर होईल जेव्हा तुम्ही अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहाल. 5वी गोष्ट म्हणजे सामाजिक वर्तुळ वाढवा. केवळ कामात मग्न राहू नका. कार्यक्रमांना जा, ट्रेकला जा, लोकांमध्ये मिसळा. नवीन ओळखीतून मार्ग निघतात. त्यामुळे जे काही सामाजिक कार्यक्रम होत असतात त्यामध्ये तुम्ही जा, म्हणजे नवीन माणसांशी तुमची ओळख होईल आणि तुम्हाला थोडी मदत होईल. एक विशेष आणि आध्यात्मिक आणि मानसिक उपाय म्हणजे ज्यांचे लग्न जुळत नाही आहे त्यांच्यासाठी रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, माझ्यासाठी योग्य जोडीदार लवकरच माझ्या आयुष्यात येणार आहे. तुमची सकारात्मक ऊर्जा योग्य माणसाला तुमच्याकडे आकर्षित करते. त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही करून बघा. तर मित्रांनो, लग्न उशिरा होणं हा गुन्हा नाही, पण लग्न जुळत नाही म्हणून स्वतःला कमी लेखणं हा मात्र नक्कीच गुन्हा आहे. आयुष्य खूप मोठं आहे. हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर विचार करावा असा वाटतोय हे नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा ज्यांचं लग्न अजून जुळलेलं नाही. तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी लवकरात लवकर त्या विषयावरती व्हिडिओ बनवेल. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.